ज्ञानराजा मल्टीस्टेट सोसायटीमध्ये पैसे ठेवले। जालना जिल्ह्यात सकाळी उठल्याबरोबर 100-200 लोक आमदारांच्या घरावर येतात। मात्र शेतकऱ्यांच्या आणि गोरगरीब लोकांच्या मुलीची लग्न किती दिवस तुम्ही थांबवणार आहात? प्रत्येक अधिवेशनात लक्षवेधीवर चर्चा, प्रश्न तेच आणि उत्तर तेच। अध्यक्ष महोदय, ज्ञानराधा मल्टीस्टेट बीड या संस्थेनं 6 लाख लोकांची फसवणूक केलेली आहे। 6 लाख लोकांची। बीड जिल्ह्यात त्याचं हेड ऑफिस आहे। मराठवाड्यातल्या जालना, संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड आणि संपूर्ण महाराष्ट्रात या बँकेच्या शाखा आहेत। आणि ज्या गरीब लोकांनी बँकेमध्ये विश्वासाने पैसे ठेवले, कोणाला मुलीचं लग्न करायचं असेल, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल, मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न असेल, भविष्यामध्ये हे पैसे आपल्या संसाराला उपयोगी यावे म्हणून 6 लाख लोकांनी महाराष्ट्रातल्या या ज्ञानराजा मल्टीस्टेट सोसायटीमध्ये पैसे ठेवले। अध्यक्ष महोदय, हे पैसे ठेवले, मात्र यामध्ये चुकीचं कर्ज वाटप झालं। लोकांच्या ठेवी घेतल्या, चुकीचं वाटप झालं आणि हे पैसे आता बुडतील का काय? जिल्ह्यात याचे मोर्चे निघाले आहेत। जालना जिल्ह्यात सकाळी उठल्याबरोबर 100-200 लोक आमदारांच्या घरावर येतात। आमच्या पैशाचं काय होईल? सरकार म्हणून माझा प्रश्न आहे की सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांच्या मालकीच्या 238 प्रॉपर्टी आहेत। एकूण 3,715 कोटी 58,72,633 कोटी रुपये लोकांचे अडकलेत। 3,000 कोटी म्हणजे एवढी मोठी रक्कम आहे। याच्यामध्ये काही अध्यक्ष महोदय धाडी पडलेले आहेत। ईडीने आतापर्यंत त्यांची जी काही संपत्ती जप्त केलेली आहे, एकूण 1,433 कोटी 48 लाख रुपयाची संपत्ती जप्त केलेली आहे। मुंबईमध्ये आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुमारे 95 कोटीची संपत्ती जप्त केलेली आहे। अध्यक्ष महोदय, या पतसंस्थेनं घोटाळा केला, हे सगळे जेलमध्ये गेले। यांना काय फाशीची शिक्षा होईल? शिक्षा काय होईल हा प्रश्न नाहीये माझा, सरकारला प्रश्न आहे। मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की ज्या 6 लाख लोकांनी 3,000 कोटी रुपये या पतसंस्थेत ठेवलेले आहेत, ईडीनं जे पैसे किंवा जी संपत्ती जप्त केलेली आहे, यामधून मुलीच्या लग्नासाठी ज्या गरीब लोकांनी या पतसंस्थेत पैसे ठेवले, विधवा महिलांनी या पतसंस्थेत पैसे ठेवले, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पैसे ठेवले आणि संपूर्ण राज्यभरामध्ये या बीडचा डंका वाजतोय राज्यामध्ये। आणि आता हे एवढं मोठं प्रकरण आहे 3,000 कोटीचं। राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना आणि राज्य सरकारला आपल्या मार्फत माझी विनंती आहे की या शेतकऱ्यांचे पैसे, गरिबांचे पैसे, कष्टकऱ्यांचे पैसे देण्याच्या संदर्भात जी मालमत्ता जप्त केलेली आहे, ते पैसे त्या ठेवी ठेवणाऱ्या लोकांचे सरकार किती महिन्यात, किती दिवसात पैसे परत करणार आहे? सभागृहाचे वरिष्ठ सदस्य सन्मान्य बबनराव लोणीकर यांनी अतिशय संवेदनशील विषय या सभागृहामध्ये या ठिकाणी मांडलेला आहे। ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ही संस्था मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट 2002 अंतर्गत नोंदणीकृत झालेली असून बहुराज्य सहकारी पतसंस्था असून त्याचं हेडक्वार्टर बीड या ठिकाणी आहे। परंतु या ठिकाणी सदर संस्था केंद्रीय निबंधक सहकारी संस्था भारत सरकार नवी दिल्ली यांच्या अधिकार व नियंत्रित कक्षेत येते। बहुराज्य सहकारी संस्थेबाबत राज्य शासनाने कोणते अधिकार या ठिकाणी नाहीत। तरी देखील मान्य बबनराव लोणीकर यांनी याच्या आधी देखील या संदर्भात लक्षवेधी मांडली होती
आणि त्यांनी या सभागृहाला बरीचशी खरी ही माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यामुळे याची दखल केंद्र सरकारनं देखील त्या ठिकाणी घेतली आणि दखल घेऊन उपायुक्त सहकार केंद्रीय निबंधक सहकारी संस्था नवी दिल्ली यांनी या ठिकाणी ह्या ज्ञानराधा मल्टीस्टेट सोसायटीची चौकशी करण्याकरता विभागीय सहनिबंधक लातूर, जिल्हा उपनिबंधक बीड, जिल्हा विशेष लेखापरीक्षक बीड, सहाय्यक निबंधक बीड यांच्या पथकाची नियुक्ती करून त्या ठिकाणी सखोल चौकशी केली. ह्या संचालकांवर गुन्हे दाखल त्या ठिकाणी केले, अध्यक्षांवर गुन्हे दाखल केले आणि याच्यानंतर बरीचशी प्रॉपर्टी देखील त्यांची त्या ठिकाणी सीज केली. परंतु या ठिकाणी अडकलेले पैसे लक्षात घेता या ठिकाणी शेतकऱ्यांचे, गोरगरीब लोकांचे पैसे त्या ठिकाणी अडकलेले आहे. कायद्याच्या चौकटीमध्ये राहून टप्प्याटप्प्यानं ह्या सर्व शेतकऱ्यांचे, गोरगरीब लोकांचे पैसे निश्चित त्या ठिकाणी वापस करण्यात येईल. सन्माननीय सदस्य अर्जुनजी खोतकर. माननीय अध्यक्ष महोदय, जे ईडीनं पैसे जप्त केलेले आहेत, मालमत्ता जप्त केलेली आहे, बीड, छत्रपती संभाजीनगर या पतसंस्थेनं पुण्याच्या शाखेमधून 95 कोटी रुपये जप्त केलेले आहेत. ईडीने ज्ञानराजा मल्टीस्टेट चेअरमन सुरेश कुटे यांची स्थावर जंगल मालमत्ता जप्त केली आहे. या मालमत्तेची किंमत 1433 कोटी 48 लक्ष एवढी आहे. आता जे काही 1000 कोटी रुपये जमा झालेले आहेत, मागच्या 2 अधिवेशनामध्ये मी हा विषय मांडला की जिल्ह्यामध्ये लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होतोय. आमच्या जिल्ह्यात पोलीस स्टेशनला, प्रत्येक पोलीस स्टेशनला तक्रारी झालेल्या आहेत, कलेक्टरच्या कार्यालयावर मोर्चे निघालेले आहेत, आंदोलनं चालू आहेत. गोरगरीब लोकांवर, कष्टकऱ्यांवर, शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची पाळी आलेली आहे. आता पहिला टप्पा जो काही आहे, जी मालमत्ता जप्त केलेली आहे त्याचा लिलाव करणं आणि त्या शेतकऱ्यांचे पैसे किती दिवसात सरकार देईल हा माझा प्रश्न आहे. प्रत्येक अधिवेशनात लक्षवेधीवर चर्चा, प्रश्न तेच आणि उत्तर तेच, म्हणजे तेच प्रश्न आणि तेच उत्तर. असं न करता 3000 कोटी रुपयाच्या ज्या ठेवी आहेत, महाराष्ट्रातल्या 6 लाख लोकांना फसवलेलं आहे. या कुटुंबाला, संपूर्ण कुटुंबाला अटक झालेली आहे. सरकारनं त्याची दखल घेतलेली आहे. ही गोष्ट खरी आहे. मात्र शेतकऱ्यांच्या आणि गोरगरीब लोकांच्या मुलीची लग्न किती दिवस तुम्ही थांबवणार आहात? मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न काय? एक रुपया दमडी करून या लोकांनी या पतसंस्थेमध्ये पैसा ठेवलेला आहे. महाराष्ट्र सरकारनं, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पुढाकार घेऊन 1000 कोटी रुपयाची जी मालमत्ता जप्त केली, तातडीनं तिचा लिलाव करून ते पैसे ज्यांनी ठेवी ठेवलेले आहेत हे सगळे गरीब आहेत आणि हे पैसे देण्याच्या संदर्भात सरकारने गंभीर विचार करावा. या संदर्भात आपल्या मार्फत माझी सरकारला विनंती आहे आणि विशेष करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की या गरीब लोकांचे पैसे मिळाले पाहिजेत. त्यासाठी पुढाकार घ्यावा. नसता राज्याला अधिकार नाही, केंद्र काहीतरी करील, हे लोक आत्महत्या करतील आणि आत्महत्या होऊ नये यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांना आपल्या मार्फत माझी विनंती आहे. तसं मी मुख्यमंत्री महोदयांना आज पत्र सुद्धा देणार आहे. धन्यवाद. सभागृहात ज्या पद्धतीनं सन्माननीय बबनरावजी आपल्या पोटतिडकीनं प्रश्न मांडत आहे ते साहजिक आहे. परंतु मी आधीच सांगितल्याप्रमाणे सदर संस्था केंद्रीय निबंधक सहकारी संस्था भारत सरकार नवी दिल्ली यांच्या अधिकार व नियंत्रण कक्षेत येते. याच्यावर पूर्णपणे नियंत्रण हे केंद्र सरकारचं आहे. परंतु तरी देखील बबनरावजी आपण प्रत्येक अधिवेशनाच्या वेळेस ज्या पोटतिडकीनं हा प्रश्न मांडता आणि हा सर्व अडकलेला पैसा गोरगरीब लोकांचा, शेतकऱ्यांचा आहे. त्याच्यामुळं आपल्या राज्य सरकारनं देखील ह्या ठिकाणी सदर संस्थांच्या कामकाजावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवणे शक्य व्हावे म्हणून केंद्रीय निबंधक सहकारी संस्था भारत सरकार यांच्या कार्यालयाचे एक प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्र राज्य स्थापन करण्यात यावी या पद्धतीची विनंती आपण त्या ठिकाणी केलेली आहे. त्याच पद्धतीनं राज्य शासनाच्या वतीनं केंद्रीय सचिव सहकार यांना पुणे येथे केंद्रीय निबंधक यांचे कार्यालय सुरू करण्याबाबत 9/9/2024 रोजी पत्रान्वये कळवलेलं आहे. आपण जे या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी त्यांची प्रॉपर्टी ईडीने सीज केली आहे,
तर आपल्या भावना लक्षात घेतात मी स्वतः देखील मुख्यमंत्री महोदयांना या संदर्भात विनंती करेल आणि मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून केंद्र सरकारसोबत समन्वय साधून, कारण केंद्रात सहकार आणि गृह हे एकच आपले नेते यांच्याकडे हे खातं आहे, त्याच्यामुळे निश्चितपणे तुमच्या भावनेची दखल घेऊन त्यांच्यासोबत संपर्क साधून लवकरात लवकर ह्या शेतकऱ्यांना आणि पैसे अडकलेल्या गोरगरीब लोकांना कसा न्याय देता येईल याचा प्रयत्न केला जाईल.